अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वरूपम समर्थम चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मार्गशीर्ष महिन्याचं व्रताचं उद्यापन कसं करायचं. बऱ्याच लोकांना बरेच प्रश्न पडले आहेत की मार्गशीर्ष महिन्यातलं व्रताचं उद्यापन कसं करायचं, कारण यावर्षी 5 मार्गशीर्ष गुरुवार येऊन गेलेत आणि सोबतच शेवटच्या गुरुवारी आहे अमावस्या. तर त्यामुळे तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिला प्रश्न हा पडलेला आहे की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे, तर अमावस्येच्या दिवशी उद्यापन आपण केलेलं चालेल का, आणि अमावस्येच्या दिवशी हळदी कुंकू केलेलं चालेल का. तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही करू शकता उद्यापन, आणि अमावस्येच्याच दिवशी करायचं आहे. बघा, बऱ्याच लोकांची अशी धारणा होती की 4 गुरुवार करून 5व्या गुरुवारी अमावस्या येत आहे म्हणून 4थ्या गुरुवारी आपण उद्यापन करून टाकू, किंवा 5व्या गुरुवारी उद्यापन न करता पौष महिन्यात जो पहिला गुरुवार येणार आहे म्हणजे 6वा गुरुवार तेव्हा उद्यापन करू. पण शास्त्र तसं सांगितलं नाही आहे. शास्त्रानुसार आपल्याला शेवटच्या गुरुवारीच उद्यापन करायचं आहे. त्यामुळे उद्यापन असणार आहे 11 जानेवारी 2024लाच. बघा, अमावस्या ही सुरू होणार आहे 10 जानेवारी 2024ला रात्री 8:10 अमावस्या सुरू होणार आहे, आणि ती अमावस्या संपणार आहे 11 जानेवारी 2024ला संध्याकाळी 5:26. म्हणजे 5:26 अमावस्या संपली की 11 जानेवारीला म्हणजे शेवटच्या गुरुवारी तुम्ही 5:30 नंतर तुम्ही उद्यापन करू शकता. संध्याकाळी तुम्ही स्वाशिनींना बोलवून तुम्ही हळदी कुंकू देऊ शकता. तर मला वाटते ह्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना मिळालं असेल की अमावस्या आहे तर उद्यापन करायचं का. तर हो, अमावस्या आहे तर उद्यापन करायचं. बघा, ही मनातली धारणा काढून टाका की अमावस्या हा अशुभ दिवस आहे आणि त्या दिवशी आपल्याला कुठली पूजा वर्ज्य आहे, किंवा त्या दिवशी आपल्याला कुठली सेवा करता येणार नाही, त्या दिवशी हळदी कुंकू देता येणार नाही, असं नाही आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिवाळीच्या दिवशी आपण माता लक्ष्मीचं पूजन करत असतो, माता लक्ष्मीची सेवा करीत असतो दिवाळीच्या दिवशी. पण दिवाळीच्या दिवशी ही अमावस्या असते, आणि तरीसुद्धा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण लक्ष्मीपूजन करत असतो. म्हणून अमावस्येच्या दिवशी जरी शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आला तरीही आपल्याला त्याच दिवशी उद्यापन करायचं आहे. आणि एक चांगली गोष्ट ही आहे की 5:30 नंतर तर अमावस्या संपत आहे, त्यानंतर आपण कुठलीही सेवा, हळदी कुंकू म्हणा की उद्यापन म्हणा, सगळं आपण करू शकतो 5:30 नंतर. त्यामुळे तुम्हाला दिवसभर जे काही कामं करायचे असेल, तुम्हाला उद्यापनाची जी काही तयारी करायची असेल ती दिवसभरात तुम्ही आखून ठेवा, त्याप्रमाणे तुम्ही तयारी करून ठेवा, आणि 5:30 नंतर तुम्ही आपल्या उद्यापनाच्या तयारीला लागायचं आहे. त्यानंतर उद्यापन कशा प्रकारे करायचं, तर आपण दर आठवड्यात मांडणी करत असतो. ती मांडणी आपल्याला शेवटच्या गुरुवारी पण करायची आहे, पूजा करायची आहे, आरती करायची आहे, कहाणी वाचायची आहे, आणि मार्गशीर्ष गुरुवार व्रताची कथा पोथी जी आहे ती पोथी आपल्याला 7 सवाष्णींना ती पोथी आपल्याला वाटायची आहे. सोबतच हळदी कुंकू द्यायचा आहे, त्यांना एखादी भेटवस्तू द्यायची, ओटी भरायची, त्यांची भेटवस्तू द्यायची छोटीशी, आणि त्यांना गोडाधोडाचा पदार्थ आपल्याला खायला द्यायचा आहे. तुम्हाला खीर असेल तर खीर बनवा, शिरा असेल तर शिरा बनवा, कुठलाही गोडाचा एखादा पदार्थ तुम्हाला त्यांना खायला द्यायचा आहे. नाही तर मग फळ दिलं तरीही चालेल. आणि महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच लोकांनी विचारलं की शेवटच्या गुरुवारी आपण स्वयंपाक काय करायचा. तर वरण, भात, भाजी, पोळी, कढी, तुम्हाला जो वाटते तो स्वयंपाक करा, पण स्वयंपाकात तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. पुरणपोळी जर नसेल जमत तुमच्याकडून, तुम्ही कुठलाही गोडाचा पदार्थ ठेवला तरी चालेल, पण तुम्हाला एक गोडाचा पदार्थ तुम्हाला नैवेद्यात ठेवायचा आहे. बाकी तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जसं जमेल तसं माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवा. अहो, काहीही नाही जमलं आणि तुम्ही दूध साखरेचा जरी नैवेद्य दाखवला ना, तरी तुमची इच्छाशक्ती चांगली असेल तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न नक्की होणारच. उपवास कधी सोडायचा, तर उपवास हा तुमचं उद्यापन झालं. गुरुवारी तुम्ही सकाळी उपवास धरणार आहे, तुमचं पूजा चालणार, त्याच्यानंतर तुमचं संध्याकाळी जेव्हा उद्यापन झालं की त्यानंतर देवाला आणि माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास तुमचा सोडू शकता. बऱ्याच लोकांनी प्रश्न पडला होता की बघा, मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार आले आहे, तर कोणाकोणाचा एखादा गुरुवार सुटून गेला, मासिक धर्मामुळे किंवा कुठल्याही कारणामुळे जर एखादा गुरुवार सुटला तर काय करायचं. तर बघा, मी आधी जो पहिला व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की
खंड पडू द्यायचा नाही. जर तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल तर घरातल्या कुठल्याही सदस्याच्या हातून तुम्हाला ती पूजा करून घ्यायची आहे, पण खंड पाडू द्यायचा नाही. जर तुम्ही खंड नसेल पडू दिला तर अतिउत्तम, पण जर कदाचित तुमच्या हातून खंड पडलाही असेल तर बऱ्याच लोकांच्या मनात अशी धारणा आहे की उद्यापनाच्या दिवशी आम्ही 2 कलशाची स्थापना करू. म्हणजे एखादा गुरुवार जर सुटला तर उद्यापनाच्या दिवशी आम्ही 2 कलशाची स्थापना करू. त्यामुळे लोकांना असं वाटतं की त्यामुळे जो गुरुवार सुटला आहे तो आपल्या गृहीत धरण्यात येईल. पण असं करू नका. जर कुठल्याही कारणास्तव तुमचा एक गुरुवार जर सुटला असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला उद्यापनाच्या दिवशी 2 कलशाची स्थापना करायची नाही आहे. बघा, ही गोष्ट लक्षात असू द्या की जेव्हाही मार्गशीर्ष गुरुवाराचं व्रताची आपण स्थापना करतो आणि पूजा करत असतो त्यावेळी जी आपण घटाची स्थापना करत असतो म्हणजे ते आपण देवी स्वरूप त्या घटाची आपण पूजा करत असतो. देवी सारखं आपण त्या घटाला सजवत असतो. तर घटावर जो आपण नारळ ठेवतो तो म्हणजे देवीचं मुख असते. बघा, आपण एकाच देवीची माता लक्ष्मीची पूजा करीत असतो. आपण 2 घट ठेवले म्हणजे काय झालं, आपण 2 देवीचा आपण पूजा माता लक्ष्मीचीच करतो आहे. त्यामुळे 2 घट आपण मांडू शकत नाही पूजेत. त्यामुळे जर तुमचा एखादा गुरुवार सुटलाही गेला असेल तरी तुम्हाला 2 घटांची मांडणी करायची नाही आहे. तुमच्या घटाची स्थापना एकच असणार आहे. परत बऱ्याच लोकांना प्रश्न पडला की घटाचं नारळाचं करायचं काय मग. तर काही लोकांचं असं म्हणणं पडलं की जो नारळ असतो घटाचा तो आपण फोडून नैवेद्य म्हणून खायचा, पण तसं करू नका. आपण तो घटाला आपण ज्या कलशाची स्थापना करत असतो, आपण ज्या घटाची स्थापना करत असतो त्याला आपण देवी स्वरूप म्हणून आपण त्याला पूजत असतो. आणि जो घटाचा जो नारळ असतो त्याला आपण देवीचं मुख म्हणून आपण त्यांची पूजा करत असतो आणि नारळाला आपण त्या प्रकारे सजवत असतो. तर नारळ फोडून खाणं हे योग्य नाही, कारण तो देवीच्या मुखासमान असतो. तर जो नारळ आहे, कलशातला जो नारळ आहे तो तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जन करायचा आहे किंवा तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचा आहे. पण लक्षात असू द्या, तो नारळ तुम्ही प्रसाद म्हणून फोडून खायचा नाही आहे. सगळ्यात साधा सोपा उपाय काय असेल, जिथे वाहतं पाणी आहे, नदीत वगैरे एखाद्या ठिकाणी, तिथे तुम्हाला ते विसर्जन करून घ्यायचं आहे तो नारळ. त्यानंतर कलशातील पाण्याचं काय करायचं, तर कलशातील पाणी तुम्हाला घरभर सगळीकडे शिंपडायचं आहे आणि तरी पाणी उरलं असेल तर मग ते तुम्हाला तुळशीत टाकायचं आहे. त्यानंतर अडचण असेल तर बघा, बऱ्याचदा असं होतं की आपले सगळे गुरुवार तर व्यवस्थित निघून जातात, पण शेवटच्या गुरुवारी नेमकी आपली अडचण येते, म्हणजे मासिक धर्म किंवा कुठलीही अशी अडचण येते. तर त्यावेळी काय करायचं, तर शेवटच्या गुरुवारी म्हणजे 11 जानेवारी 2024ला जर तुमचा मासिक धर्म आला असेल किंवा कुठल्याही प्रकारची अडचण आली असेल आणि तुम्हाला उद्यापन करायला त्या गुरुवारी जमलं नाही, तर तुम्हाला उद्यापन करायचं आहे पौष महिना सुरू झाल्यावर जो पहिला गुरुवारी, त्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे. आणि जर गरोदर स्त्रीने मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार केले आहे तर उद्यापनाच्या दिवशी सवाष्णींची ओटी भरायची का, हा बऱ्याच लोकांना प्रश्न पडला आहे. तर गरोदर स्त्रीची ओटी आधी, ती गरोदर असते त्यामुळे तिची ओटी आधीच भरलेली असते, कारण तिच्या ओटीत बाळ असतो, त्यामुळे ती कोणाची ओटी भरू शकत नाही. तर गरोदर स्त्रीने जर उद्यापन ती करत आहे तर तिने स्वतः कोणाची ओटी भरायची नाही आहे. तुमच्या घरी जर दुसरं कोणी स्त्री असेल, सवाशीण असेल, दुसरे कोणी म्हणजे तुमची जाऊ, नणंद, सासूबाई कोणीही असेल तुमच्या घरात दुसरी स्त्री, तर त्यांच्या हाताने पण ती सवाशीण असली पाहिजे किंवा कुमारिका असली तरीही चालेल. त्यांच्या हाताने तुम्हाला ओटी भरून घ्यायची आहे उद्यापनाच्या दिवशी, पण तुम्हाला स्वतः तुमच्या हाताने सवाष्णींची ओटी भरायची नाही आहे. तर अशा प्रकारचे तुमचे जे प्रश्न होते, जे तुम्ही सगळ्यांनी मला इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर जे प्रश्न विचारले ते सगळे मी या डायरीत लिहून ठेवले होते आणि त्यांचे उत्तर मी, सगळ्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न नक्की केला आहे. मला असं वाटते तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. आणि तरीही जर काही कमेंट असेल, तुम्हाला प्रश्न असेल तर मला इंस्टाग्रामवर मेसेज करा. मी नक्की प्रयत्न करेल तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर द्यायला. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. ज्यांना कोणाला उद्यापन करायचं आहे आणि त्यांना प्रश्न पडलाय की आपण उद्यापन कसं करायचं मार्गशीर्ष गुरुवाराचं, तर त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जा. भिऊ नको, स्वामी सदैव पाठीशी आहे. धन्यवाद.